दिवसभरात 2दा, पण तरीसुद्धा मला नाही सहन होते. सो मी शहाळं मागवलेलं आहे मगाशी. तर शहाळं पिते आणि सुधन्वा जेवेल. थोडीशी एक नेटफ्लिक्सवरती वेबसिरीज सुरू केलेली आहे. काल 1 का 2 एपिसोड बघितले आहे. आज अजून एखादा एपिसोड बघू. सुधन्वा हाय एव्हरीवन, हॅपी आणि हेल्दी आहात ना? आम्ही देखील आहोत आणि वेलकम बॅक टू द चॅनल. नवीन एका व्लॉगमध्ये स्वागत. आणि तुम्ही बघताय किती वाजलेले होते, 8:50 झालेले होते आणि आज सगळ्या गोष्टी करायला लेट झाला. का झाला हेही मी तुम्हाला नंतर सांगते. आणि आजच्या व्लॉगमध्ये एक खूप छान मस्त गोष्ट मी शेअर करणार आहे, एक अचीवमेंट शेअर करणार आहे. तर तेही नक्की ऐका, त्यासाठी व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. आज स्वयंपाकाची तयारी करायची आहे. तर नेहमीच आपलं असतं की स्वयंपाक सुरू करायच्या आधी आपण एकदा ओटा पूर्ण काउंटरटॉप क्लीन करून घेतो. त्याप्रमाणे मी करून घेते आहे. आणि आज खास करते आहे म्हणजे की सुधन्वा आज जेवायला घरी आहे. जनरली तो रोज घरी जेवायला नसतो, त्याच्यामुळे मग आज त्याच्या आवडीचं मी करते आहे. इथे भाजी करते आहे पापडीची. त्याला पापडीची भाजी खूप आवडते. आणि मला आता व्हॉइस ओव्हर करताना लक्षात आलं की अरे ह्याच्यामध्ये ना मी दाण्याचं कूट पण घालायचं ठरवलं होतं आणि ते मी टोटली विसरून गेले. म्हणजे तेव्हा लक्षातच नाही आलं, नंतर पण नाही लक्षात आलं, आता व्हॉइस ओव्हर करताना लक्षात आलं. तर सगळ्या फोडणीमध्ये ना दाण्याचं कूट पण घाला पापडीची भाजी करताना, खूप छान अजून चव येईल भाजीला. आणि अशी ना एक छोटी ताटली किंवा काहीतरी ट्रे मी नेहमी ठेवते की ज्याच्यामध्ये ना आपल्याला पळी, डाव, चमचे, भात वाढणी वगैरे असं ठेवता येतं, जे आपण सगळं मिश्रण एकत्र करायला स्वयंपाक करताना वापरलेलं असतं. त्यामुळे काउंटरटॉप पण खराब होत नाही, आपला गॅस स्टोव पण खराब होत नाही आणि व्यवस्थित ते हायजेनिक पण होतं. आता इथे थोडंसंच पाणी घालते मी, कारण तशी कोरडीच करायची आहे मला. थोडीशी अशी वाफेवरती 2-3 शिट्ट्यांमध्ये ती छान शिजून जाईल भाजी. असे 2 माझ्याकडे प्रेशर पॅन्स आहेत छोटे छोटे. हा एक आहे आणि आता दुसरा तुम्हाला दिसेल मी मटार घालून मसाले भात करते आहे, तर तसा एक आहे. आणि एक मोठा कुकर आहे. यामुळे काय होतं, असे तुम्ही जरूर घरात ठेवा. याच्यामुळे फायदा काय होतो की जेव्हा जेव्हा कुकरमध्ये काही करायचं आहे तेव्हा आपल्याकडे वेगवेगळ्या लिटर्सचे ऑप्शन असतील, तर त्याप्रमाणे त्याच्या क्वांटिटीप्रमाणे आपल्याला करता येतं आणि सतत ते बदला, मग घासा, धुवा, नवीन पुन्हा त्याच्यात काही बनवा असं होत नाही. आणि स्टेनलेस स्टील आहे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये कायम तो ठेवला पदार्थ संपेपर्यंत पुन्हा पुन्हा गरम करायला तरी काहीच प्रॉब्लेम नसतो. आता इथे मी मसाले भात करून घेणार आहे, एकदम इन्स्टंट. तुम्ही बघताय रेसिपी समोर, त्याप्रमाणे मी मटार घालून करणार आहे. शेंगदाणे घालून पण छान होते, तर तसेही मी करते, किंवा मग मिक्स व्हेज वगैरे पण करते, पण आज मटार घालून करणार आहे. तर आता तुमच्याबरोबर छान अचीवमेंट शेअर करायची आहे, तर ती मी तुमच्यासोबत शेअर करते. तर ती अशी की आज सुधन्वासाठी मी हे खास स्वयंपाक करते आहे. छोटंसं सेलिब्रेशन करतोय आम्ही, कारण वेणू पण आत्ता घरी नाही आहे, आजीकडे आहे आणि आम्ही दोघंच आहोत. तर सिम्पल छोटंसं आजच्या दिवसाचं एक इम्पॉर्टन्स म्हणून करतोय. नंतर काहीतरी वेगळं मोठं सेलिब्रेशन करायचं माझ्या डोक्यात आहे, बघू कसं जमतंय. पण सेलिब्रेशन ह्या कारणासाठी आहे की आज सुधन्वा जिथे ज्या कंपनीमध्ये जॉब करतो, नोकरी करतो, तर तिथे आज त्याला 14 वर्ष पूर्ण झालेली आहे. इट्स अ बिग अचीवमेंट, कारण की आजच्या काळामध्ये ना सलग कन्सिस्टन्सीनी एका कंपनीवरती एवढा विश्वास ठेवून, एवढं प्रेम करून सगळीच लोक करतात असं नाही, सतत स्विच करत असतात. पण सुधन्वाची ही एक गोष्ट, ही एक क्वालिटी मला खूप आवडते की तो जिथे ज्या कंपनीत नोकरी करतोय तिथे त्याचं खूप प्रेम आहे आणि तो ते कन्सिस्टन्सीनी करतो आहे. आणि बघूयात आता पुढे कशा कशा गोष्टी होत आहेत. त्यामुळे ही गोष्ट एक अचीवमेंट आहे, एक माइलस्टोन आहे 14 वर्षांचा. याच्या आधी त्यांनी छोट्या छोट्या कंपन्यांमध्ये नोकरी केली. अगदी खूप छोट्या स्टेप्सपासून त्यांनी सुरुवात केली. म्हणजे अगदी त्यांनी शॉप फ्लोअरलाही काम केलं, की अशा ठिकाणी की जिथे ना कामगारांना रोज बाहेर पडताना एक छोटा लाईफ बॉय आंघोळीसाठी दिला जातो, की जेणेकरून जे काही अंगावरती काळं काळं सगळं उडालेलं असतं, ग्रीस लागलेलं असतं, तर ते स्वच्छ त्यांना आंघोळ करून बाहेर जाता येईल वगैरे. या लेवलपासून त्यांनी सुरुवात केलेली आहे. ही गोष्ट मला प्राऊड फिलिंग आहे त्याच्यासाठीची, की त्यांनी ना त्याच्याकडे चांगलं मेरिट असून सुद्धा कधी कोणाला असं माझ्यासाठी कुठे शब्द टाका नोकरीसाठी
असं कधीच केलं नाही, कोणाच्या ओळखीचा वापर नाही केला. सो मला खूप प्राऊड फिलिंग आहे. त्यामुळे आज पापडीची भाजी, मटार घालून मसाले भात, पोळी आणि आम्रखंड असं छोटंसं एक सेलिब्रेशन मी करायचं ठरवलं. तो आला होता ऑफिसमधून, त्याला म्हणलं छान अंघोळ वगैरे झाली की मग तू देवासमोर दिवा लाव आणि छान ह्याचा नैवेद्य दाखव या सगळ्याचा, आणि आपण प्रार्थना करूयात देवाकडे, आपल्या कुलदैवतेकडे, स्वामींकडे, की छान पुढेही उत्तम प्रवास सुरू राहू देत आपल्या करिअरचा. तुम्हीही तुमचे शुभेच्छा आणि शुभ आशीर्वाद जरूर द्या. फॅनचा आवाज येत असेल, आय एम रिअली सॉरी, पण आता सहन होत नाही एवढा उकाडा. म्हणजे 2 मिनटं पण फॅन बंद करून बसणं शक्य नाही आहे, त्याच्यामुळे फॅन चालू ठेवूनच व्हिडिओ करावा लागतोय. पाणी पिते. आता स्वयंपाक केल्यावरती खूप घाम आला, उकडायला झालं, त्याच्यामुळे आंघोळ केली. नशिबात थोडंसं आहे पाणी, त्याच्यामुळे सोलरच्या टॅपला नाहीच आहे पण नॉर्मल टॅपला आहे, तर ठीक आहे. आता गार पाणीच हवं होतं मला, त्याच्यामुळे आंघोळ केली. आता मी नाही जेवणार आहे, कारण मला मी तुम्हाला म्हणलं तसं मला खूपच ॲसिडिक होतं, खूप त्रास होतो. मी पॅन्डी घेतली आहे दिवसभरात 2दा, पण तरीसुद्धा मला नाही सहन होते. सो मी शहाळं मागवलेलं आहे मगाशी, तर शहाळं पिते आणि सुगंधा जेवेल. थोडीशी एक नेटफ्लिक्सवरती वेबसिरीज सुरू केलेली आहे, काल 1 का 2 एपिसोड बघितले वाटतं आम्ही, आज अजून एखादा एपिसोड बघू. सुगंधा, वेबसिरीजचं नाव काय आहे? डब्बा कार्टेल. कार्टेल कार्टेल म्हणजे काय? त्याची माफिया असतात ना, ड्रग्सवाले वगैरे, ड्रग्स विकणारे जे ते टोळ्या असतात त्यांना इंग्लिशमध्ये कार्टेल म्हणतात. आणि डब्यावरून तेच विकणार आहेत. अच्छा, ओके. तर डब्बा कार्टेल नावाची एक नेटफ्लिक्सवरती वेबसिरीज आहे. मला इन्व्हेस्टिगेशन, थ्रिलर, सस्पेन्स असे बघायला आवडतात. ॲज अ लॉ स्टुडंट असल्यामुळे मे बी असेल की मला त्यामध्ये इंटरेस्ट आहे, असे मला बघायला आवडतात. आणि मोस्टली बऱ्याचदा असं होतं की ना, मी त्याचे स्क्रिप्ट्स पुढे काय होणार आहे हा सगळा त्या गोष्टींचा मी एक अंदाज लावते आणि बऱ्याचदा मी सुद्धा मला सांगते आणि मोस्टली ते बरोबर निघतं. तर ते आता आम्ही सध्या बघतोय, त्याच्यामध्ये सई तामणकर ॲज अ इन्स्पेक्टर आहे. सो लेट्स सी आता ती कशी असेल वेबसिरीज, बघूयात. आणि आता मी या ब्लॉग्स इथे सेंड करते, पाणी पिते. मी जसं ठरवलं होतं, जे प्लॅनिंग करते त्या प्लॅनिंगनुसार ब्लॉग्स होत नाही आहेत, कारण गेले 2 दिवस पाण्याचा इश्यू आहे. पण हार नाही का नाही, आता जर ठरवलं की डेली ब्लॉग सिरीज करायचीच आहे, तर कुठल्याही परिस्थितीत रोज ब्लॉग्स हे शूट झालेच पाहिजेत, एडिट झालेच पाहिजेत आणि अपलोडही झालेच पाहिजेत. तर यासाठी कीप सपोर्टिंग मी. आणि आवडला असेल, काही मोटिवेशन मिळालं असेल तर प्लीज कमेंट करून ते सांगा. आणि लाईक करायला विसरू नका. अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय. टेक केअर.